दिनांक 13 डिसेंबर म्हापशाचे सुपुत्र मनोहरबाई 70 वर्षां पूर्ण जावपाची आशिल्ले, जिवीत आशिल्ले. आणि हो कार्यक्रम साजरो करपाचें कारण, मोठ्या प्रमाणात साजरो करपाचें कारण अशें की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्ष चालू आसा. संघाक स्थापन जाल्ल्यापासून विजयादशमी 2025 ते विजयादशमी 2026 म्हणजे दसऱ्या दिसा 1925 सालात संघाची स्थापना नागपुरात जाली. आणि आता आम्ही पळयल्यार 100 वर्सां पूर्ण जाली. आणि वेगवेगळे कार्यक्रम सगळ्या देशभर जगभर चालू असतात. संघाचे संघटनात्मक कामाचे कार्यक्रम चालू असतात. आणि त्याच बरोबर सामाजिक संस्थांतर्फे, सांस्कृतिक संस्थांतर्फे, सेवा संस्थांतर्फे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सगळ्या देशभर चालू असतात. हो कार्यक्रमाचा उद्देश आमचो संघ शताब्दीचो एक मोठो कार्यक्रम म्हापशांत जावचो. आणि तो सुद्धा ज्यांनी म्हापशांत आपली संघाची वाटचाल सुरू केली 1967 सालात 1967 सातेरी सायम शाखेचो तो स्वयंसेवक म्हणून आम्ही 5 जाण त्या शाखेर पयले आशिल्ले. तातूंत मनोहर पर्रीकर आशिल्लो. त्यामुळे आमकां म्हापशांत हो कार्यक्रम जावचे आसा सगळ्यांकूच दिसले ह्या संस्थेतर्फे कार्यक्रम करप. आणि 70वा वाडदीस मनशाच्या आयुश्यांत 50वा 60वा 70वा 80वो हो वाडदीस किंवा जन्मदीन मोठ्या प्रमाणात साजरो करपाची आमची परंपरा आसा. आणि ज्या व्यक्तिमत्वाचो सगळ्या म्हापशाच्या संघकार्याक स्वयंसेवकांक अभिमान दिसता अजूनय. आणि सगळ्या देशभर जाची आठवण अजूनय काडटात ती मनोहर पर्रीकर आसूंक जाय आसलो. अशा प्रकारचे प्रतिक्रिया तुमकां सुद्दां दिसता आसतले. त्यामुळे हो कार्यक्रम त्याच्या व्यक्तिमत्वाक साजेचो असो कार्यक्रम आमी ठरयला. सेवा क्षेत्रांत आमी वेदा पर्रीकर ह्या नांवान संस्था 2003 चालू केली. आणि हालींच आमी तेचें नांव थोडेशे सुदारणा करून मनोहराचें नांव घालून नवीन पद्दतीन कामाक चालू केली. सांस्कृतिक, सामाजीक, सेवा, शैक्षणिक ह्या सगळ्या क्षेत्रांत आमी फुडल्या काही वर्सांत काम करतले. आणि हो कार्यक्रम म्हापशांत घेवपाक आमकां खूब आनंद दिसता. आणि अतिशय सुंदर अशें अत्याधुनीक हनुमान नाट्यगृह संस्थेन, महारुद्र संस्थेन तयार केल्लें आसा. आणि आमच्या संस्थेचो पयलो कार्यक्रम त्या नाट्यगृहांत जाता. ह्या बद्दल आमकां खूब आनंद जाता. ह्या कार्यक्रमाक त्याची माहिती त्या 13 डिसेंबरच्या कार्यक्रमाचो अध्यक्ष श्री विवेक केरकर दितलो. ह्या कार्यक्रमात सगळ्यांकूच दिसलें की एक तरुण व्यक्तिमत्व उपस्थित आसचे, तरुण श्रोतावर्ग उपस्थित आसचे. म्हणून आमच्या सगळ्यांचें एकमत जालें की तरुण खासदार सगळ्या देशभर जाचें नांव आसता असो तेजस्वी सूर्या प्रमुख पावणे म्हणून येवपाचो आसा. आणि हो कार्यक्रम एक संस्मरणीय जातलो. हो कार्यक्रम एक मोठो दिशादर्शक जातलो. आमी ह्या कार्यक्रमाचो विशयच असो दवरला की संघ संरक्षण आणि मनोहर. म्हणजे मनोहरबाईची सुरवात संघांतसून जाली. आणि संरक्षण म्हणजे जो रक्षामंत्री जालो देशाचो, सर्वोच्च पद गोंयकारांक येदे व्हडलें पद केन्ना मेळूंक ना. पण सगळ्या देशाची सुरक्षा, सगळ्या राज्यांची सुरक्षा असो विशय आणि त्याची आमी प्रत्यक्ष कारवाई आनी केल्ले कामाची पावती आमकां ऑपरेशन सिंदुरान सगळ्या जगाक पळोवंक मेळ्ळी. आणि सगळ्या जगाक मनोहर पर्रीकराची याद काडली त्या 4-5 दिसांक. हो कार्यक्रमाचो विशय आमी संघ संरक्षण आणि मनोहर असो दवरला. म्हणजे संघाक ताचे आशिल्ले योगदान, संघाचो स्वयंसेवक म्हणून ताचे आशिल्ले व्यवहार, चारित्र्य असे सगळे विशय. आणि संरक्षण त्या देशाक, खंयच्याय देशाक सुरक्षा किंवा संरक्षण विशय अतिशय महत्वाचो आसता. आणि जेमतेम 2.5 वर्सांनी ताणी
जे काम केलां सुरक्षा आणि संरक्षण ह्या विशयान ते अभूतपूर्व अशें आसा आनी तुमकां खंयचो आर्मी मॅन किंवा निवृत्त पदाधिकारी सेनाचे मेळत जाल्यार ते द बेस्ट डिफेन्स मिनिस्टर एवर 1.5 वर्सां त्यांनी काम केलं. तातूंत सगळ्यात मोठे काम म्हणजे 65 वर्सांची फायल किंवा व्यवस्था अडकून पडिल्ली ती म्हणजे OROP वन रँक वन पेन्शन स्कीम. ताची अंमलात हाडपाची किंवा ती स्कीम प्रत्यक्ष रुपान हाडपाची रात दीस काम करून मनोरंजन ते एका वर्सा भितर ती स्कीम चालू केली. त्या खातीर सगळे निवृत्त पदाधिकारी आसा आर्मी नेव्ही एअरफोर्साचे ते ताची पदोपदी याद करतात. त्यामुळे ताका एक आदरांजली जी आमी दिवपाक सोदता संघाच्या शताब्दीच्या निमतान. आनी ह्या कार्यक्रमाक आमचे जे काम करपाची पद्दत आसा किंवा वेगवेगळे विशय आमी करतात की राष्ट्रप्रधान आणि प्रत्येक वेळा तुमचे सहकार्य आमकां लाभता म्हापशां. ते सहकार्य अशेंच लाभचे कार्यक्रमाक प्रसिद्धी दिवची पयली आनी मागीरूय अशी हांव तुमकां विनंती करता. आतां प्रमुख पावणे जे आसा ताच्या संदर्भात त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक केरकर म्हाका सांगतात. उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांचे तेजस्वी प्रखर व्यक्तिमत्व आणि तसंच तेजस्वी त्यांच्या जीवनाबद्दल माहिती दिवपाक आमच्या बरोबर असलेले तेजस्वी सूर्या. आणि ह्या तेजस्वी सूर्याच्या ह्या आमच्या मोठ्या कार्यक्रमात तुम्ही सगळेजण प्रसिद्धी दिवपाक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेस मीडिया जे मोठ्या संख्येन उपस्थित असतात त्यांच्या सर्वप्रथम आभार व्यक्त करता. खरें म्हणजे आबालवृद्धांचो लाडको असो मनोरपै. आणि आजच्या सामाजिक किंवा जी पॉलिटिकल जे फील्ड आसा तेतून एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कशें आपण पॉलिटिकल करियर घडोवंक शकता किंवा एक चांगली व्यक्ती घडोवंक शकता हेच्याकडे जर पळोवपाचें जालें जाल्यार म्हाका दिसता मनोहर कडेन पळोवचेंच पडटलें. आणि अशें आमी म्हणटा आसतना जी यंग ब्रिगेड जी आसतली तांकां आमी टार्गेट करपाक सोदता की तेंच्यांनी चडांत चड तेंचे खुबशे गुण घेवचे. आणि त्या निमित्तान आमची सगळ्यांची जबाबदारी आणि तुमची प्रेस मीडियाची सुद्धा जबाबदारी की हो प्रोग्राम जास्तीत जास्त लोकांकडे पावचो. तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांकडे ही विनंती आसा की तुम्ही मोठी कव्हरेज करची आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्साची किंवा ह्या कार्यक्रमाबद्दल. आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा तुम्ही एक मोठ्या प्रमाणात त्याची सगळीकडे प्रसिद्धी करतले अशी आमकां खूप आशा आसा. आणि सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद म्हणून थांबता. धन्यवाद. हो तेजस्वी सूर्या कर्नाटकाचो बेंगळूरच्या निवडून आयिल्लो MP आसा. तो भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चाचो अध्यक्ष आसा. आणि जेन्ना तांकां कळ्ळें की अशें तो कार्यक्रम करपाक आमी पळयता आनी तांकां विचारलें तुमचे अवेबिलिटी तर ही वॉज व्हेरी हॅपी टू से नो आय वूड लायक टू कम. आनी आपूण जावन फुडें येवन ताणें फॉलोअप करून ही इज कमिंग. प्रोफेशनली ही इज एडवोकेट एंड ही जस्ट अबाउट 35 years. सो आमची रिक्वेस्ट आसा तुमकां सगळ्यांक की आमकां जाय तशी पब्लिसिटी दिवन तेजस्वी सूर्या येता हाजे बद्दल तुमी इन्फॉर्मेशन सारकें दिवन मॅक्सिमम पब्लिसिटी दिवची. इज अ व्हेरी नायस स्पीकर. आय एम व्हेरी शुअर एवरीबडी विल एन्जॉय हिज टॉक्स. थँक्यू.